नमस्कार. सकाळी जिमला न जाऊ शकणाऱ्या किंवा रनिंगला म्हणा, चालायला म्हणा न जमणाऱ्या महिलांनी आपलं वजन कसं कमी करायचं ह्यावरचं आजचं सेशन आहे. बऱ्याच महिलांना दिवसभरामध्ये जिमला जाणं म्हणा किंवा बाहेर फिरायला जाणं, रनिंगला जाणं, व्यायाम करणं यासाठी बिलकुल वेळ नसतो, पण वजन कमी करण्याची त्यांची खूप इच्छा असते. अशा महिलांसाठी आजचं हे सेशन आहे, त्यांनी नक्की बघा. जर आपल्या दिनचर्येमधले आपण जे कामं करत आहोत ह्या कामांवर आपण लक्ष दिलं तर त्यामध्ये सुद्धा आपल्या बऱ्याच कॅलरीज ज्या आहेत त्या कॅलरीज कमी होतात. जसं थोडक्यात सांगायला गेलं तर आजकाल भरपूर घरांमध्ये मॉपनी फरशी पुसण्याची पद्धत आहे, पण जर तुम्ही तुमच्या घरातली फरशी हाताने साफ केली तर त्यामध्ये तुमची पोटावरची चरबी आणि हातावरची चरबी ह्या दोघही गोष्टी कमी होतात. हो, जर तुम्ही फरशी हाताने पुसली तर ह्याचा खूप फायदा येतो. त्याचप्रमाणे हे तर झाले घरचे कामं, म्हणजे अंगण झाडणं, घर झाडणं, यामध्ये तुमचे खूप सारे कॅलरीज ज्या आहेत त्या कॅलरीज बर्न होतात आणि आपली तब्येत त्यामध्ये कमी होते. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट तीही की तुम्ही काय खात आहात. म्हणजे आता सध्याचं जे सीझन चालू आहे ह्यामध्ये पेरू खाल्ल्याने तुमचं वजन खूप लवकर कमी होते. तसेच ह्या दिवसांमध्ये ना पालेभाज्या खूप चांगल्या मिळत आहेत. जर तुम्ही पालेभाज्या खाण्याकडे फोकस केला तर तुमचं वजन खूप पटकन कंट्रोलमध्ये येते. असं अजिबात नाही आहे की तुम्ही खूप कमी खा किंवा तुम्ही खूप लिमिटेड खा आणि तुम्ही अतिशय स्ट्रिक्ट डाएट करा आणि मगच तुमचं वजन कमी होते, तर नाही. तुम्ही या दिवसांमध्ये व्यवस्थित पोटभर जेवणामध्ये सुद्धा तुम्ही पालेभाज्यांचा समावेश करत आहात. स्वीट कॉर्न जे आहे म्हणजे मकीचे कणीस आहेत ह्याचा तुम्ही तुमच्या जेवणामध्ये समावेश करा. चांगले भाज्या आहेत, पालेभाज्या भरपूर सारी वाटीभर भाजी खा जेणेकरून तुमचं पोट भाजीनेच चांगलं भरेल. ह्या गोष्टी केल्या. तसेच फळांमध्ये तुम्ही ह्या दिवसांमध्ये पपई खाऊ शकता आहात, तुम्ही पेरू खाऊ शकत आहात. पेरू खाल्ल्यामुळे आपल्या पोटातलं जे म्हणजे पोट आहे ते भरलेलं वाटते आणि नको असणारी भूक जी आहे ती भूक खूप कंट्रोल होते. म्हणून तुम्ही पेरू खाण्याकडे पण लक्ष दिलं तर तुमचं खूप पटकन जे आहे ते वजन कमी होणार आहे. ज्याही महिलांना जिममध्ये जाता येत नाही किंवा चालायला जाता येत नाही त्यांनी घरामध्ये त्यांच्या चालण्यावर फोकस द्या. म्हणजे ना मी इथे खूप महिलांनी ही गोष्ट सांगेल, जेवण केल्यावर काही महिला डायरेक्ट कामाला लागतात, जेवण केलंय काही महिला डायरेक्ट रेस्ट करतात, डायरेक्ट बसून राहतात, टीव्ही बघतात. मी सांगेल की तुम्ही जेवण केलंय तर घरातल्या घरात तुम्ही शतपावलं टाकू शकतायत. मग तुम्ही त्यावेळेस मध्ये म्हणजे जसं तुमचं जेवण झालंय तर जेवण झाल्यावर तुम्ही कपड्यांच्या घड्या करणं, ह्या घरातलं सामान त्या घरामध्ये नेणं, घर साफसफाई करणं, हे कामांमध्ये सुद्धा तुम्ही जर लागलात तर तुमचं जेवण केल्या केल्या लगेच आराम करणं आणि पोटावरची चरबी वाढणं जे आहे तर ते प्रमाण कमी होते. जेवण केल्या केल्या जर तुम्ही लगेच म्हणजे खूप पटकन जर आराम केला तर तुमचं बेली फॅट वाढते. खूप महिलांचा बेली फॅट हाच एक प्रश्न आहे. बेली फॅटसाठी 2 गोष्टी अतिशय चांगल्या आहेत, ते म्हणजे की तुम्ही घरातल्या घरात शतपावला करा. दुसरी गोष्ट जी मी तुम्हाला सांगितलेली ऑलरेडी की फरशी पुसल्यामुळे खूप चांगला फायदा होतोय, कारण की तो व्यायाम जो आहे तो व्यायाम अतिशय चांगला आहे आपल्या शरीरासाठी. ह्या एक बेसिक गोष्टी आहेत, पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की ह्या सुरू केल्या कीच सुरुवात होते. मला खूप महिला म्हणतात मॅम याने काय होणार आहे, पण अरे तुम्ही सुरुवात करा. खरी सुरुवात यानेच होणार आहे. जसं आपण कुठलीही गोष्ट बघतो तर कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही डायरेक्ट नाही होत, तुम्हाला स्लो म्हणजे खूप बेसिक गोष्टींपासून त्याची सुरुवात करायची असते. गहू आणले की त्याची कधीच डायरेक्ट पोळी नाही बनत. आपल्याला त्याचं पीठ दळून आणावं लागतंय, लाटावी लागते, शेकावी लागते, मग त्याची पोळी बनते. सेम हेच आहे की आपल्या वजनामध्ये सुद्धा पहिलं तुम्ही बेसिक गोष्टी तर करा, बेसिक गोष्टींचा समावेश करा. कोमट पाणी प्यायची सवय लावा. मी नेहमी महिलांना सांगते, खूप महिला सकाळी उठल्या कोमट पाणीच प्यायचं लक्षात. एका कोमट पाण्याने काय होणार आहे? एका कोमट पाण्याने मी म्हणेल की पाव किलोचा तर फरक नक्कीच पडणार आहे. करायला सुरुवात करा. जर एवढ्याशा याने काहीच होणार नाही, तेवढ्याच याने काही होणार नाही हा विचार करत राहिलो तर त्याच विचारांनी वजन जे आहे ते वजन वाढत असते. खूप वेळेस मी बऱ्याच महिलांना सांगते की तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या. बऱ्याच महिला स्वतःकडे लक्ष म्हणजे अगदी कुठल्या धुंदीत असतात की त्यांना त्यांचे ड्रेस फिट व्हायला लागतात तर ते ड्रेस ठेवून देत आहेत. मला वाटतं की जर तुम्हाला तुमचे ड्रेस फिट होत आहेत तर तुम्हाला ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे आहे की नाही, माझं शरीर बदलतंय आणि तुम्ही सर्वात पहिले त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. म्हणजे काय की थोडक्यात माझा ड्रेस मला आता फिट व्हायला लागला आहे, ही एक तुम्हाला पूर्वसूचना मिळत आहे की तुम्ही पटकन स्वतः चेंजेस करा. तर ती गोष्ट दुर्लक्षित नका करू.
खूप पटकन त्याच्यावर ऍक्शन घ्या. जर अजून पण वेळ आहे, कारण की ड्रेस फिट होत आहे, होतच नाही असं नाहीये, मग तुम्ही लगेच गरम पाणी प्यायला सुरुवात करा. घरातल्या घरात शतपावल्या टाका. फळं खाण्याचं प्रमाण वाढवा. पालेभाज्या खाण्याचं प्रमाण वाढवा. तेलकट पदार्थ कमी खा. फास्ट फूड डायरेक्ट बंद करा. आणि तुम्हाला हे बदल तुमच्यामध्ये फक्त 14 दिवसांमध्ये दिसतात. म्हणजे मी सांगते की कोमट पाणी पिल्याने काय फरक होतो, तर मी सांगते की माझी स्किन येते 14 ते 15 दिवस झाले, जास्त झाले ऍक्च्युली 20 ते 22 दिवस झाले, रेग्युलर रोज मी कोमट पाणी सकाळी उठल्यावर पित आहे. तर मला स्वतःला माझ्या स्किनमध्ये जे बदल आहेत ते बदल दिसून येत आहेत. मला स्वतःला माझ्या वजनामधले बदल दिसून येत आहेत. मी हा विचार नाही केलाय की चला मला खूप मोठी आणि अवघड डाएट करायची. जितक्या बेसिक गोष्टी आपल्याला माहिती आहेत त्या गोष्टी करायला सुरुवात करा. तळण बंद करा. फास्ट फूड बंद करा आणि घरचं जेवण सर्वात पहिले खायला सुरुवात करा. सर्वात पहिलं प्राधान्य जे आहे ते घरच्या जेवणाला. सिंपल आहे की पाणी चांगलं घ्या, व्यवस्थित भाज्या खा. आणि नाही जाता येते जिमला, नाही होत आहे शक्य, नाही होत आहे मला फिरायला जाणं पॉसिबल, मला नाही चालायला पण वेळ नाही, रनिंगला पण वेळ नाही, म्हणून तुम्ही स्वतःला बहाणे देऊन नका थांबव. जर नाही जमत, मलाही नाही जमत, तर मग मी स्वतःला बहाणे देत नाहीये. मग मी माझ्याकडनं घरामध्ये जितक्या गोष्टी शक्य होत आहे मी तितक्या गोष्टी करत आहे. मला जर 10 मिनिट पण वेळ मिळत आहे तर त्या 10 मिनिटांमध्ये सुद्धा मी जम्पिंग जॅक करत आहे. मॅटर नाही करत आहे की आता हा सकाळचाच वेळ आहे की दुपारचीच आहे की संध्याकाळची आहे की रात्रीची. वेळ मिळतोय तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला जमते ती एक्सरसाइज करा. गोष्टींपासून दूर राहा. म्हणजे भरपूर अशा गोष्टी आहेत की त्या गोष्टींपासून जर तुम्ही दूर राहिलात की फक्त बसून राहणं, कुणाशी फोनवर बोलत राहणं, की तुम्ही फक्त हेच करणं, तुम्ही ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या ऍक्टिव्हिटीज वाढवायला सुरुवात करा. तुम्ही तुमचं अंगण साफ करा. गार्डनिंग करणं हे काम इतकं कष्टदायी आहे आणि त्यामध्ये तुमच्या इतक्या कॅलरीज बर्न होतात की त्यामध्ये सुद्धा तुम्हाला दिसून येईल की तुम्हाला बऱ्यापैकी चांगला फरक दिसत आहे. जर तुम्ही रेग्युलर त्या कामाला फक्त अर्धा तास दिला तर सारखाच फरक आहे, सारखाच आपण बघू शकतो साम्य आहे की जिममध्ये तुम्ही वर्कआउट करणं आणि घरामधले कामं करणं. जर ह्याच्याकडे तुम्ही फोकस केला तर तुमच्या आहाराकडे फोकस करा. जर मी तुम्हाला आज सांगत आहे की फळं खाण्याकडे लक्ष द्या, तर आपण फळं खाण्याकडे ऍक्च्युली लक्ष द्यायला हवं आहे. साखरेचे पदार्थ कमी करा. खूप अवघड कुठल्याच गोष्टी सांगत नाहीये मी याच्यामध्ये, अगदी साधारण सोपं आहे. तर तुम्ही नेहमी लक्ष ठेवा ह्या गोष्टींकडे की साखर बंद करा. साखर बंद करा म्हणजे काय की तुम्ही दिवसाचा चहा एक पिऊ शकत आहात, पण तुम्ही खूपच मिठाई, केक सारख्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टींकडे तुम्ही थोडं दुर्लक्ष करा. तर बरोबर तुम्हाला 14 ते 15 दिवसांमध्ये तुमच्यातले बदल दिसून येतील. अशाच टिप्ससाठी आमच्या पेजला फॉलो करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मी उद्यापासून महिलांसाठी घेऊन येत आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा कोर्स आहे 3 दिवसांचा, ज्यामध्ये ड्रेस सेन्स, वजन कसं नियंत्रित करायचं आहे आणि आपल्या स्वतःचा सेल्फ मेकअप ह्या गोष्टी, प्रोडक्ट नॉलेज, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये ह्या 3 दिवसांमध्ये शिकवणार आहे. रोज दुपारी 1 ते 2 सेशन असणार आहे, लाईव्ह सेशन असणार आहे. ज्यांना लाईव्ह जमणार नाही त्यांना रेकॉर्डेड सुद्धा दिलं जाणार आहे. तर ऍडमिशन्स ऑलरेडी चालू झालेले आहे आणि लिमिटेडच ऍडमिशन शिल्लक आहे. उद्यापासून क्लास चालू होत आहे. ज्यांनाही ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी मला 7755925370 ह्या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा. थँक्यू.